थंडीचे लाडू एक खाऊन मन न भरणारे सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेले आहे। तर प्रथम मी गहू भाजून घेतले मस्त असे खरपूस कमी गॅसवर न धुता बरं का, आणि ते मस्तपैकी दळून आणले। आता ही तर प्रोसेस तुम्हाला माहितीच असेल। तर इथे तुम्हाला मला असं दाखवायचं आहे की मी साच्यातून तर बनवलेच, पण हाताने छान असे बनवले, मस्त असे झाले। सोप्या पद्धतीने दाखवत आहे, असं समजा की अगदी गावरान पद्धत आहे। तर हे बघा, असे मस्तपैकी गहू दळून आणले। मग त्यामध्ये खारीक पावडर मस्त भाजून टाकली, खोबरंही भाजून टाकलं। पण गहू दळताना मी त्यामध्ये थोडीशी मेथी न भाजता दळायला दिली, जसे गहू भाजतो पण मेथी न भाजता मी दळायला दिली, जेणेकरून ती कडू होत नाही। तर डिटेलमध्ये ही रेसिपी यूट्यूबवर आहे, तिथे जाऊन बघू शकता। हे बघा, अशा पद्धतीने खोबरंही भाजून ठेवलं, तेल तापत ठेवलं आणि नंतर त्यामध्ये डिंक दळून घेतला आणि त्या मिश्रणामध्ये थोडीशी वेलची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर, तुम्हाला जे घालायचं ते तुम्ही घालू शकता। आणि डिंकही असा तळून त्यामध्ये मिक्स केला, काही चुरला आणि काही तसंच ठेवला। तापवलेल्या तेलामध्ये गुळाचं प्रमाण व्यवस्थित घेऊन त्याचा पाक करून नंतर सर्व मिश्रण मिक्स करून त्यामध्ये तो गुळाचा पाक ओतून छान असे गरम गरम, म्हणजे असं कोमट असतानाच मस्त असे लाडू वळून घेतले। काही साच्याने वळले, काही हाताने वळले। तर सोप्या पद्धतीने इथे मी लाडू दाखवलेले आहे, नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा। त्यामध्ये काही प्रमाण तुम्ही वाढवू शकता, काही कमी करू शकता। असे तर मी थोडेसे काजू, बदाम, ड्रायफ्रूटचेही फक्त बनवलेले आहे, त्याचीही रेसिपी आधी दाखवलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। आणि हे गव्हाचं पीठ घालून जे रवा बनवून लाडू बनवतो ना, ते अति उत्तम लागतात चवेला। खरंच एक खाऊन मन भरत नाही। नक्की एकदा अशा पद्धतीने लाडू बनवून बघा, नक्की आवडतील। पौष्टिक आहे, चवदार आहे आणि भरपूर दिवस टिकणारे आहे। तेव्हा बाय।